नमस्कार छोट्या दोस्तांनो. आपल्या गोष्टींच्या खजिन्यातील पुढची गोष्ट घेऊन आलेली आहे फुग्यामुळे आनंद मिळे. लेखक आहेत प्राध्यापक प्रकाश तेरेदेसाई. मानवच्या आईचे नाव मीना. हा मानव नावाचा जो मुलगा आहे तो तुमच्याच एवढा आहे बरं का. तिचे वडील म्हणजे मानवचे आजोबा. इतरांप्रमाणे मानव त्यांना आप्पा म्हणतो. काही कामासाठी आप्पा आपल्या मुलीकडे मीनाकडे आले होते. गोष्टी सांगणारे, खेळकर स्वभावाचे, नीट समजूत घालणारे आप्पा मानवला मनापासून आवडतात. म्हणून ते सांगतील त्याप्रमाणे वागायला तो नेहमी तयार असतो. त्यामुळे बघा, एक छान गोष्ट घडली. एकदा आप्पा काही कामासाठी घराबाहेर पडले. येताना मानवसाठी एक मोठा फुगा घेऊन आले. तो फुगा पाहून मानव खुश होईल असं त्यांना वाटलं. पण छे, तसं काही घडलंच नाही. फुगा पाहून आनंद होणे राहिले बाजूलाच, उलट फुगा पाहताच मानव भ्याला आणि दूर पळाला. मानव काही केला आप्पांच्या जवळ येईना, फुगा घेईना. तेव्हा मीना म्हणाली, म्हणजे मानवची आई म्हणाली, आप्पा, हा मानव की फुग्याला घाबरतो. त्याची ही भीती काही केल्या नाहीशी होत नाही. काय करावं कळतच नाही मला. मी प्रयत्न करून पाहतो, आप्पा धीर देत म्हणाले आणि मग कामास लागले. त्यांनी तो मोठा फुगा बेडरूम मध्ये ठेवला. बेडरूमचं दार बंद केलं. नंतर ड्रॉइंग रूम मध्ये आले आणि म्हणाले, मानव, ये ये माझ्याजवळ, आता फुगा नाहीये. हे शब्द ऐकून मानवला बरं वाटलं. तो थपकत चाचपडत ड्रॉइंग रूम मध्ये आला आणि आप्पांजवळ शांतपणे बसला. आप्पा त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागले. तेव्हा त्याला धीर आला. म्हणाला, आप्पा, तुम्ही आणलेला फुगा मी घेतला नाही, सॉरी. आप्पांनी मानवला फुगा न घेण्याचं कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला, मला फुग्याची भीती वाटते. हे शब्द ऐकताच आप्पांनी थोडा विचार केला आणि नंतर त्याला समजावत म्हणाले, भिण्याचे कारण नसताना जो भीतो तो भित्र असतो आणि भित्रेपणा वाईट असतो. भित्र्याला सगळे जण जास्त भिवतात, त्रास देतात, हे लक्षात ठेव. हे ऐकल्यानंतर मानव म्हणाला, पण आप्पा, मला तर खूप भीती वाटते फुग्याची. तुम्हीच सांगा, तुम्ही सांगाल ते मी सगळं करेल. हे ऐकल्यानंतर मात्र आजोबा खुश झाले. आजोबा म्हणाले, मुलगा असावा तर असा मानव सारखा, सुधारायला नेहमीच तयार. आप्पांनी असं कौतुक केलं. नंतर विचारलं, आता सांग, तुला फुग्याची भीती का वाटते? मानवने उत्तर दिलं, माझ्या मित्रांच्या हातात जेव्हा फुगा असतो तेव्हा ते त्याच्यावर हाताची बोटं चोळतात आणि चर्र चर्र आवाज करतात. तो ऐकला की माझ्या अंगावर काटा उभा राहतो, म्हणून मी तिथून लगेच दूर जातो. तू असं दूर जायची गरज नाही. खरं म्हणजे फुग्याचा चर्र चर्र आवाजापासून तू आनंद घ्यायला शिकलं पाहिजेस, असं आप्पा त्याला म्हणाले. फुग्याला होणारा त्यातून आवाज चर्र चर्र हा त्रास देणारा नाहीच आहे मुळी. हे ऐकल्यानंतर मानवला जरा वेगळं वाटलं. त्याला या नवलाईचं कौतुक वाटलं. तो आप्पांना म्हणाला, आप्पा, तुम्ही छान समजावलं. तेव्हा मग आप्पा म्हणाले, चल बरं आता माझ्या बरोबर, चल आपण बेडरूम मध्ये जाऊ. तिथे मी जो फुगा आणला होता तो ठेवलाय. आप्पा आणि मानव दोघही बेडरूम मध्ये गेले. तिथे आप्पांनी त्या फुग्यावर चर्र चर्र आवाज कसा करायचा तो करून दाखवला. आता मानव तिथून पळाला नाही बर का. एव्हाना मानव गोड हसू लागला. त्याला तो आवाज त्रासदायक न वाटता त्याच्यात रस वाटू लागला. नंतर तर गंमतच घडली. आप्पांच्या हातातून त्याने तो फुगा घेतला आणि आपल्या हाताने तो आवाज करू लागला. सुरुवातीस तो चर्र चर्र आवाज करू शकला नाही. मग मात्र त्याला तसे करणे जमले आणि मग मात्र त्याला हसू यायला लागलं. शाबास, वेल डन मानव, असं मानवचं कौतुक केलं. त्याबरोबर मानवला फारच आनंद झाला. आता मानव धीट झाला. फुग्याचा चर्र चर्र आवाज करणं त्याने थांबवलं. लगेच उत्साहाने म्हणाला, आप्पा, चर्र चर्र आवाजापासून आता मला आनंद मिळतोय. आता आणखीन एक भीतीचं कारण सांगू का? आप्पा म्हणाले, हो सांग ना, काय झालं? तो म्हणाला, फुगा फुटला की आवाज होतो. त्या आवाजाने मी डचकतो, घाबरतो.
यापुढे फुगा फुटला तर मी भिणार नाही, उलट त्या आवाजाने मला आनंद व्हावा यासाठी मी काय करू? हे ऐकताच आप्पा म्हणाले, मी 2 मिनिटात येतोच. आणि त्यांनी 2 कापसाचे बोळे घेतले आणि मानवच्या कानात खोचले आणि म्हणाले, आता बघ, तुला आवाज आला तरी तू घाबरणार नाहीस. आप्पांनी मानवला आपल्या मांडीवर बसवलं. आप्पांच्या सांगण्यावरून मीनाने तो फुगा मानवच्या हातात दिला. आप्पा मानवला म्हणाले, हा फुगा दाब, तो फुटेल इतक्या जोरात दाब. आप्पा, तुम्ही इतक्या नरम आवाजात का बोलताय? असं मानवनं विचारलं. त्यावर आप्पा हसत म्हणाले, अरे मी नेहमीसारखाच बोलतोय, पण तुझ्या दोन्ही कानामध्ये कापसाचे बोळे आहेत ना, म्हणून तुला माझा आवाज नरम वाटतोय. मानवने सर्व ताकदीनिशी तो फुगा फोडला आणि त्याला जेवढी भीती वाटत होती तेवढा आवाज झाला नाही. आणि मग मानवच्या लक्षात आलं की फुग्यापासून घाबरणं हे फारसं योग्य नाहीये. आता मानव म्हणाला, बाबा, आजोबा, फुग्या फुटल्यानंतर जो एक छोटा बेबी फुगा तयार करतात ना, मला त्याची पण भीती वाटते. आजोबा परत हसले आणि ते म्हणाले, अरे त्याला टिमकी किंवा फुग्याची गोटी म्हणतात. का बरं त्याच्या आवाजापासून तुला भीती वाटते, आता सांग बरं? तो म्हणाला, तो आवाज सुद्धा मला सहन होत नाही. आजोबा म्हणाले, आता तसाच प्रयत्न करून बघू. तो बेबी फुगा म्हणजे जणू काही दिवाळीच्या फुलभाज्या आहेत. दिवाळीमध्ये जो चक्र तू लावतोस तसा आवाज आहे असं तू समज, म्हणजे तुला भीती वाटणार नाही. हे सगळं आजोबांनी समजवल्यानंतर त्याप्रमाणे मानवने केलं आणि खरोखरच त्याला जाणवलं की हा आवाज आपल्याला भीतीदायक वाटणारा नाहीये. आणि मानव खदाखदा हसायला लागला. आप्पा तिथून उठले आणि त्यांनी बाजारात जाऊन त्याला गेम्सची एक सीडी विकत आणली आणि ते म्हणाले, मानव, तू सुधारलास, तुझी फुग्याची भीती गेली, म्हणून आज तुला हे बक्षीस. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्या दिवसापासून मानव कधीही फुग्याला घाबरला नाही. लक्षात घ्या बाळांनो, या गोष्टीवरून आपण नको त्या गोष्टींना घाबरणं सोडलं पाहिजे. धन्यवाद.